नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर शिंदे चव्हाण एकाच कार्यक्रमात केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिंदे चव्हाणांची उपस्थिती। मात्र चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। 2022 मध्ये शिंदे सरकार आल्यानंतर स्थगितीच्या कामांना सुरुवात। रवींद्र चव्हाणांकडून शिंदेंचं कौतुक तर अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, रवींद्र चव्हाणांसमोर श्रीकांत शिंदेंची शेरोशायरी। डोंबिवलीतील निधीवरून शिंदेंसमोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये झुंपली। फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी चव्हाणांचाच वक्तव्य, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर डोंबिवलीला निधी सुरू, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। पुण्यात पवारांसोबत युतीसाठी अजित पवारच आग्रही असल्याचं चित्र। युतीसाठी अजितदादांचा पवारांचे विश्वासू अंकुश काकडेंना फोन। पवारांना लिहिलेल्या पत्रात जगतापांकडून दादांच्या फोनचा खुलासा। प्रशांत जगतापांकडून शरद पवारांची भेट। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला प्रशांत जगतापांचा विरोध, तर कार्यकर्ते संभ्रमात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, शरद पवारांच्या शशिकांत शिंदेंना निरोप। महायुतीतील सर्व पक्षांचा मालक एकच, विरोधी पक्षनेते पद द्या अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजपा सत्तेमध्ये आली आणि भाजपची ताकद वाढलेली आहे, शंभूराज देसाईंचं विधान। भाजपनं आपल्या मित्रपक्षांची अवस्था बिगी बिल्लीसारखी केली आहे। शिंदेंची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी भाजपच्या ताटाखालचं मांजर झालंय, विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका। देवाभाऊ सगळं पक्ष चालवत असतील पण जनता त्यांना मानत नाही, मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना टोला। आता वय दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय आता हा अॅनाकोंडा थांबणार नाही। भाजपामधील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धव ठाकरे हिरवा साप असून त्यांनी स्वतःचा पक्ष गिळला। ठाकरेंना झोपेतही एकनाथ शिंदे दिसतात, खासदार नरेश मस्के यांची ठाकरेंवर टीका। दोन भाऊ एकत्र येण्याला आम्ही कुठे विरोध केला, एकत्र येण्यापासून त्यांना कुणीही थांबवलं नाही। मुंबई ही एका परिवाराची नाही, मुंबईसाठी काय केलं ते सांगा, अमित साठम यांची टीका। ठाकरे बंधू एकत्र आल्यास नुकसान होणार नाही, अबू आझमींचं वक्तव्य। तर समाजवादी पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचीही भूमिका स्पष्ट। नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणी एकाला अटक। काल रात्री जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाडला केली अटक। संदीप गायकवाडनं लग्नाचा तकादा तर इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यानं ती कोलमडलेली आहे आणि त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। इंडिगोची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासी गेल्या 10 तासांहून अधिक काळ अनेक विमानतळांवर अडकून पडलेले आहेत। आफ्रिकन महिलेकडून इंडिगोच्या तिकीट काउंटर समोर गोंधळ घालण्यात आलाय, व्हिडिओ व्हायरल झाला। इंडिगोच्या फ्लाईट रद्दच्या विद्यार्थिनींना फटका बसलेला आहे। माझी परीक्षा आहे, 6 महिने माझं वाया जाणार आहेत। विद्यार्थिनीचा संताप, मला पैसे नको, काहीही व्यवस्था करून मला पाठवा, तुमच्यामुळे माझं नुकसान होईल, विद्यार्थिनीचा आक्रोश। अहमदाबाद विमानतळावर एका महिला प्रवाशाला रडू कोसळले। इंडिगोची विमान उड्डाण रद्द होत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो। इंडिगोकडून दिल्या जाणाऱ्या जेवणावरून प्रवाशांनी तक्रारी केलेल्या आहेत। आम्हाला दिलेलं जेवण तुमचा मॅनेजर खाऊ शकत नाही तर आम्ही कसं खाणार, प्रवाशांचा संताप। मुंबई विमानतळावरील इंडिगो काउंटरवरती इंडिगोचे प्रवासी अजूनही रांगेत। काहींना त्यांची तिकीटं परत करावी लागतायत तर काहींना त्यांचं सामान मिळालेलं नाही, प्रवाशांना मनस्ताप। गोवा विमानतळावर इंडिगोची 14 फ्लाइट्स रद्द, शेवटच्या क्षणी काही उड्डाणं रद्दची घोषणा। दक्षिण गोव्यातील दांबोली विमानतळाबाहेर अनेक प्रवासी अडकले। चेन्नई विमानतळावर आज रात्रीपर्यंतची इंडिगोची 48 उड्डाणं रद्द। परिणामी मुंबई, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरू, कोयंबतूर, अहमदाबाद, विशाखापट्टणम, अंदमान, लखनौ, पुणे आणि गुवाहाटी ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती परिणाम। इंडिगोच्या मुंबई कोलकाता अनेक फ्लाइट्स रद्द झाल्यात। इंडिगोची मुंबई कोलकाता फ्लाइट 28 तास उशिरा होती। काल सकाळी 8 वाजताची फ्लाइट उशिरानं पाहायला मिळते।
इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा राज्यातील मंत्री आणि आमदारांनाही